शुभं करोति। माझा नातू नाचून आलाय, थोडं बोलू दे मला। आजी, अहो आजी, आजी, 4 शब्द मग मी येते येते। काही वेळेला आपण भावनेच्या भरात निर्णय घेतो, पण त्याचे परिणाम नंतर दिसायला लागतात। दादा मला माफ कर, मी नेहमीसारखा अवतावेळपणे कुणालाही न विचारता किडनी डोनेट करण्याचा निर्णय घेऊन मोकळा झालोय खरा, पण त्याचा त्रास मात्र तुलाच भोगावा लागणार आहे। आत वेड्या, हे चाललंय तुझ्या डोक्यात? अरे काही त्रास वगैरे होत नाही मला। खरंच कुठून दुर्बुद्धी झाली आणि मी हा निर्णय घेतला असं झालंय मला। आल्यापासून तुम्ही दोघं बोलला नाहीत एकमेकांशी, काय झालंय प्रथमेश? त्रास दिलाय काही ना काही? नाही नाही आजी, काय झालं सांगा तरी। आजी आराम करा आता, मग बोलतील ते। पोरांनो, तुम्ही प्रवासात आलायत ना, दमला असाल, जा तुम्ही पण आराम करा। आज जाऊ। प्रथमेश आणि आर्या आले आणि आजीनं एकदम उभारी धरली। आता बऱ्या होतील ना त्या? माहित नाही, मी तर गोंधळूनच गेलोय। दिव्याची थरथर थांबलीये का विझण्यापूर्वी दिवा मोठा होतो तसं काही झालंय, काही कळत नाहीये। नाईलाजाने आणि मनाविरुद्ध आलो हे बरोबर आहे, तुझ्यासाठी आलो असं समजून जर थँक्स म्हणत असशील तर तो गैरसमज मनातून काढून टाक। मी आलोय त्या आजींसाठी। तुमच्या दोघांतलं भांडण मिटवायला आता तिसरं कोणीतरी यायला हवं। मग कधी भेटवताय मला ते तिसरं माणूस? आत्ता लगेच। मीच आहे तो तिसरा माणूस। आजी, मी आकाश, मी हिचा मित्र। मग याचा मित्र, मग हिचा बॉस, आणि मग आता दोघांचाही बॉस। मला काही कळलं नाहीये। नाहीच कळणार तुम्हाला। एवढंच समजा की सध्या हे दोघंही माझ्या हाताखाली काम करतात। आमचे बॉस आहेत, ते खूप चांगले वागतात सगळ्यांशी। शुभं करोति।